आणि इथेची साहिल पाटीलनी बघू शकता परत एकदा इथेची सोय केलेली आहे पोरांची. आणि इथेची साहिल पाटीलनी बघू शकता परत एकदा इथेची सोय केलेली आहे पोरांची. साहिल पाटील मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच बघला असेल का आवडी सिद्ध्यात बघू शकता पोलिसांची पण इथेची गाडी म्हणजे आपल्याला वांगणीपर्यंत पूर्ण आपल्याला ते प्रोटेक्ट करणार आहे. हे रस्ते बघून आहे ना आमच्या पायांचं लई खरोखर संध्याकाळचे आहे ना. आम्ही चाय पण नाश्ता करत आम्ही मस्त ओके झाले आमचे. आता नाश्ताचं आमचं सुरू झाले, पोरे आले नाचाला. म्हटलं एवढ्या पोरांचा उत्साह बघून माझ्या ती उत्साह संचारला सुद्धा त्यांच्यासोबत पहिल्यांदा एकविरा आईच्या चरण पादयात्रा चालत चाललेलो. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे चांगलीच झाली माझी. पाय तर दुखतातच पण एकदा थांबलो तर संपला. चालत राहिलो तर आपण तिथपर्यंत पोहोचू. मित्रांनो, आता आपली इथेशी आपण जेवायला थांबलो होतो आणि मस्त आईची पालखी आता आपण घेऊ. आणि नवीन दादा बघू शकता आईची सेवा करत असताना मस्त यावर्षीचा थीम भोलेनाथांचा. दुपार झाले आणि म्हणजे जेवून सगळं झाले. आता पालखी निघली, आता कासगावच्या आसपास तर मस्त पैकी बघा पालखी आणि बाकीचे पोरं इकडचे पुरे झाले. संध्याकाळचे म्हणले मजा बघितलं आम्ही इथं चाललो, आम्ही इकडे चाललो पालखीला घेऊन चाललो आम्ही. एकदा आवाज दे, एकवेळा माते की जय, एक माता आहे की जय. जोरान दे ना, तिकडे आवाज दे ना त्यांना. हा अजून आम्ही चाललो, आम्ही चला इकडे चाललो, आम्ही पालखीला घेऊन चाललो, आम्ही सगळे चालले. आम्ही टीव्हीवर दिसते जोरान आवाज दे ना, एकविरा माते की जय. हा एनर्जी कमी झाली का? आणि इथेची साहिल पाटीलनी बघू शकता परत एकदा इथेची सोय केलेली आहे पोरांची. साहिल पाटील. तर मित्रांनो, आताशी आपल्याला साईदादांनी बघू शकता भारी अशी सोय केली होती आणि तुम्हाला 2 ठिकाणी त्यांनी ज्यूस ठेवला होता ना. हां, मस्तपैकी अशी म्हणजे ज्यूसची सोय केलेली आहे. आता आपण इथेशी आहोत. हां, किती 3 ना, एक म्हणजे तिसरा या होता. आता मित्रांनो आपण कासगाववर कासगाव तर आपला लास्ट स्टॉप नेरळमध्ये राहणार आहे. दुसरा गालाच घेतले जरा म्हणजे माइंड एकदम चिड झाला पाहिजे. आता पालखी गेली पुरे तर पालखी जेव्हा होता परत एकदा. तर चला भेटू बोलू. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच बघला असेल का आवडी सिद्ध्यात बघू शकता पोलिसांची पण इथेची गाडी म्हणजे आपल्याला वांगणीपर्यंत पूर्ण आपल्याला ते प्रोटेक्ट करणार आहे. खूप भारी असे म्हणजे पोलिस काकांकडून आपल्याला महाराष्ट्र पोलिसांकडून प्रतिसाद पालखीला भेटत आहे. खूप धन्यवाद पोलिसांना, कारण आवरे सिक्युअर म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन देतात ते त्यामुळं. मित्रांनो, बघता आपण या गोरेगावला आणि इथेशी थांबले ते पालखी भावी भक्त पाया पडण्यासाठी. आणि बघू आता कसं काय पुढचं नियोजन राहणार आहे तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, यो रस्ता बघून आहे ना आम्ही यो रस्ता चेंज केला. आता इकडून चालल्यावर भाई चालता तरी भेटेल. तिकडून तो रस्ता बघाल ना, भेंडी इतकं बोलाचा. हे अन्न यो थकले पुरा हो न बोलते मी. यांनी तर पाय शूज तरी घेतल्या सॉक्स. मी तर भाई पाय न तेव्हा तिकडे चालले पालखी रास लांब गेले. हे रस्ते बघून आहे ना आमच्या पायांचं लई खरोखर संध्याकाळचे आहे ना. बँडेज पट्ट्या लावून झोपायला लागेल ना. उद्याना पण बँडेज पट्ट्यांचाच जुगार करायला लागेल, कारण की लय म्हणजे लई हलना होते मग लई नव्हतं. हे ना हे बारीक खरे टोचताना लय पायाला.
सोलल्याम पाय खालच्या नाही पूर्ण आता दोही बाजूकून एक सारखीच रस्ते अण्णा चालते किती करून मित्रांनो चालते बघा असं बायला दिवस जेलन तसं डेंजर आला ना त्यांनी सॉक्स तरी घेतल्या भाई मीनी तर काहीच नाही घेतला तरी चालल्या पालखीलाही पुरी गेले पालखी मी पालखी जाणार होतो घेतली ती मी 2-3 वेळा बऱ्याच वेळा घेतली पालखी ना बऱ्याच लांब नेली ये ओलू नको पूर्ण रस्ता खराब होता तिकडून आला पाहिजे होता जरा म्हणजे कसा एक बाजू चांगली एक बाजू खराब आहे त्यामुळे विषय जरा खोल होते आता इकडून जात चांगला रस्ता आहे त्यामुळे आता इकडून चाललो म्हणजे कसं आहे विषय एकदम टॉपचा करू ना हे अण्णाबाई डेंजर आहे पोरा अजून पोराला एकटाच एक जण बाकी पालखीला तर मित्रांनो आता आहे ना दोही रस्ता आता सेम आहे ना तिकडे तुम्हाला मी दाखवत आहो चल 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 हे बघा आता इथला वर्ष जातो इकडं बघा नेरळ 9.5 किलोमीटर कर्जत 24 आणि खोपोली 41 तर आत्ता आपल्याला नेरळला जायचं ना आता इथून 9.5 किलोमीटर नेरळ म्हणजे अजून आपल्याला आवरा चालायचा आहे म्हणजे आवरा अंतर बाकी आहे अण्णा वाजले किती थांब बघू द्या तर मित्रांनो 4:45 झाल्यान तर बघू अजून म्हणजे टाईमच होईल 9-10 वाजेपर्यंत पालखी पोचेल असं वाटते 10 किलोमीटर आहे पालखी इथं आमच्या आसपास पण नाही आहे गाण्याचा आवाज पण नाही आहे तर बघू आता फटाफट चालण्याचा प्रयत्न करू कारण की इथून आहे ना चांगला रस्ता तो होता ना तिकडूनचा पूर्ण खराब रस्ता होता त्यामुळं फटाफट जायचा प्रयत्न करू त्याला कसा रे नेता यालाही निघाने गुरुचे तर चला भेटू आता पुढं तर मित्रांनो इथे बघू शकता सगळी पालखी येऊन इथेशी थांबलेली आहे मॅचचा आनंद घेताना सगळी पोरा काय काय अध्यक्ष आता 21 पर्यंत व्यवस्थाच राहा म्हणजे त्याला मित्रांनो सगळी पोरा इथे आनंद घेतात मस्त की मॅचचा भगर का ए 100 रुपये भगर का बर्गर नका गाव भगर का पालखी आपले पोचलेले आहे दुसऱ्या ठिकाणावर तशी आपल्याला नाश्त्यासाठी थांबायचं आहे इथं नाश्त्याची सोय आहे इथं सगळे पदयात्री बसण्यासाठी मस्त बस बघा याच्याने आमची फुल सोय केली पाणी वाटले सगळं आणले ते सगळं बसून म्हणते हे पाय बी फाटलं हे बघा पाय बी कसं झालं याचं काम हे जा ना मग आता इथला नाश्ता विष्टा सगळ्यांना झाले सगळे आता चालले आम्ही चाललोय इथं आम्ही चला पालखी लिहिली आमची तिकडे आम्ही चाय पण नाश्ता केला होता आम्ही मस्त ओके झाले आमचे आता जरा नाचाचं आमचं सुरू झाले पोरे आले नाचाला चला आता फुल नाच मग संध्याकाळचा क्लायमेट बघू शकता मस्त सूर्य देवता पण नाश्ताला येईल आणि पालखी एक नंबर असा वातावरण बघू शकता पालखीच्या माध्यमातून कोणता संदेश दिलेला आहे आपल्या तरुणांनी आणि सेवा करण्यामध्ये इथले ग्रामस्थ अजून बाग काही पुरे गेलं चला
थकले ना, बघू शकता याला कशा पद्धतीने ओढतात. वा तेव्हा फुल थकले, तेव्हा कसं ओढतं पहिला अर्घ. आणि आता पालखीला ढोणे गावलेला आणि तशी चेरोबा देवाचा मस्त देवस्थान मंदिर आहे. पालखीचा आनंद समोर आता लाईट मस्त. मित्रांनो आता आपण पोहोचले आहोत शेलू गावावर. तिकडे आहे ना शेलू स्टेशन. आणि भाऊ भाऊजी काय बोलतात नसल ओळखला. हा भाऊजी भेटलं शेलूचं भाऊजी. चला भाऊजी भेटलं शेलूचं. पालखी थांबली जरा असेल, परत एकदा पालखी घेऊ. ते बघू शकता गाडीतून थांबून आपल्या आईचं दर्शन घेतात. पालखीत बसलेला कार्लेगाडाच्या राणीचा आणि सर्व भावी भक्त आहेत आईचं. न तिकडे आपले डीजे चालले. आता आपण नेरळमध्ये पोहोचलो. आता आपण दादांशी बोलू. आतापर्यंतचा पहिला दिवस होता, कसा वाटला तुम्हाला? खूप छान वाटला. हा खूप छान वाटला. जिरली डायरेक्ट. खूप छान वाटला. एवढ्या पोरांचा उत्साह बघून माझ्या ती उत्साह संचारला सुद्धा त्यांच्यासोबत पहिल्यांदा एकविरा आईच्या चरण पादयात्रा चालत चाललेलो. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे चांगलीच झाली माझी. ही एक आपली किती पदयात्रा होती? पहिली का? पहिलीच का? पहिलीच. खूप चांगला अनुभव आला. खूप भारी. काय सांगू शकत नाही, सांगत नाही ना. खूप छान वाटलं. आता वाजल्यान 8 वाजल्यान अजून आपल्याला म्हणजे थोडा अंतर गाठायचं आहे, म्हणजे आपला लास्ट स्टॉप आहे. तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल काय? आपण आता प्रतिक्रिया म्हणजे एवढा आपण 35 किलोमीटर रनिंग आहे, आपण एवढा चाललोय. अजून 1 तास आपण चालू शकतो. पाय तर दुखतातच, पण एकदा थांबलो तर संपला. चालत राहिलो तर आपण तिथपर्यंत पोहोचू. 100% आईच्या चरणी आपण 3 दिवसामध्ये आपला पालखी सोहळा होईल आणि 4थ्या दिवशी आपण गडावरती पालखी नेणार आहोत. तर आता माझा दादा काय बोलाल आपण? हा काय बोलाल पालखीबद्दल? अजून काय बोलाल बरं आजच्या दिवसामध्ये? मांगरूळ पासून तर आज आपण नेरळ पर्यंत आलो. हा खूप दा काय बोलाल? पहिलंच वर्ष पालखीचा. पहिलाच बरं वाटलं. आता ते ठिकाणावर गेल्यावर बघायला लागेल. ठीक आहे. अजून इथेशी बरीच जण आपण डायरेक्ट मित्रांनो डायरेक्ट ठिकाणावर गेल्यावर जाऊ. ताऊ हे मेन माणूस आहे मित्रांनो. या दादांनी म्हणजे खूप पालखीमध्ये जल्लोष केला. अजूनपर्यंत तरी तो चालत आलेला आहे, गाडीवर किंवा म्हणजे बसून नाही आला. काय दादा काय बोलशील इथपर्यंतचा प्रवासबद्दल? तुला कसा वाटला? बरं वाटला. या पालखीमधला म्हणजे की तो पहिला वर्ष आहे का? याच्या पहिले तुम्ही आलेलं होतं? हा या वर्षी झाले का? म्हणजे कसं भारी वाटलं का नाही? हा एक नंबर. अजून 3 दिवस अजून आपल्याला धमाल करायची आहे. तर काय बोलाल? मजा फुल मजा करू आपण. ओके. पण तुमच्या चेहऱ्यावरून वाटत नाही म्हणजे असं थोडा जो तुमचा स्टार्टिंगला उत्साह होता तो आता तुमच्यामध्ये दिसत नाही. का बोलाल? आता डायरेक्ट ठिकाणावर गेला भेटू मग. हा फार्म हाऊसला जायचं आता. हा चालेल मित्रांनो. डायरेक्ट आपण सगळ्या पोरांशी भेटू. आपल्या इथे रास पोरां सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करू आपण.
बाई बघा कसली मित्रांनो पूर्ण आज तुम्हाला मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया पालखीबद्दलच्या कशा होत्या मी तुम्हाला सगळ्यांना दाखवीन. आणि बघू शकता नवीन दादा आणि इतर आपल्या गावातील युवक सहकार्य करताना आपल्या पालखीसाठी. आणि रेसॉर्ट बघू शकता किती भारी आणि पहिले रिलॅक्स व्हायला लागेल बाई. लाईट इंजर काम या कालती या ना मस्त थंडा थंडा वाटते पालखीला इथेशी ठेवता. मित्रांनो आता आपण इथेशी गेल्यावर ना लय तकले पोऱ्या इथं 3 जणांची बॅग आहे अजून परत्या कुठे काय माहिती नाही तो पण लय तकली. आता फ्रेश व्हायला जातो मस्त हातपाय धावू लय माखले ना डाजले पूर्ण. तर चला मित्रांनो आता मस्त पैकी फ्रेश होऊ आणि भेटू नंतर. मित्रांनो तिकडची आहे ना जावाची लाईन लागले इकडची व्हेजिटेरियन बसल्याने जावाला आणि आपण पण घेतले बुवा लय थकले. हां जेवायला आणि जेवणाला काय बघा मस्तपैकी आता ताव मारू जरा जास्त भूक नाही पाणी पिऊन पिऊन कोल्ड दिलं सगळे पोरावन ते बघ हो की नाही नुसते बिस्लेरीच्या बाटल्या घेतल्या. आणि मित्रांनो थांबा इकडं बघा कसला भारी म्हणजे रिसॉर्ट आहे पूर्ण बुक केलेलं आहे. पालखीचा पहिला दिवस आणि हे बघा आज दुसरे कपडे दिले थांब ना निळ्या कलरमध्ये मस्तपैकी तरी अण्णा बोलतो तिसऱ्या दिवशी आपल्याला घालायचं आहे कपडे. आणि मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या. तर एकूण म्हणजे बरेच पार्ट येतील कारण की व्हिडिओ कुठं शूट करायला नाही भेटते कुठं भेटते. तर जेवढा तुम्हाला दाखवायला भेटेल तेवढा मी तुम्हाला दाखवेन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय कुरा जय आग्री कोली.